गायत्रीज होम गार्डनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। हे बघा, आज आपण गच्चीवरील वेगवेगळ्या कुंड्यांमधून वेगवेगळ्या ग्रोबॅगमधून अशा प्रकारच्या विविध भाज्या काढल्या आणि त्या वेगळ्या केल्या, वेगवेगळ्या पन्न्यांमध्ये भरून। पालक भाजी आहे, मेथी आहे, लाल साग आहे, चवळीची भाजी आहे, शेंगा आहे, त्यामध्ये बोरूची फुले आहेत आणि अशा प्रकारे मला विविध प्रकारच्या थोड्या थोड्या का होईना पण भाज्या मिळाल्या। आज ह्या मिळाल्या। आता आणखीन 2-3 दिवसांनी जेव्हा मी गच्चीवर येते तेव्हा परत मेथीला, पालकाला आणि लाल सागला काढून घेते आणि अशा प्रकारे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या भाज्या तयार होतात, ज्या खूपच चवदार आहेत आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक आहेत। सोबतच काही वालाच्या शेंगा पण आहेत, ज्या सलादसाठी म्हणून वापरल्या जातात। म्हणून म्हणते, सुरू करा व्हेजिटेबल गार्डन आणि थोड्या का होईना आपल्याला मिळालेल्या ऑर्गॅनिक भाजीपाल्यांचा आनंद घ्या। करून बघा ही भाजी, लाल सागाची भाजी तर इतकी छान बनते। आणि हो, सोबतच हिरव्या मिरच्या पण मिळतात, वेगवेगळ्या शेंगा पण मिळतात आणि सांबार, मेथी, पालक जेव्हा आपण स्वतःहून आपल्या टेरेस गार्डनमधून हे काढतो तेव्हा जो आनंद होतो तो तर एक वेगळाच असतो। म्हणून म्हणते, सुरू करा भाजीपाला लावणे। छोट्या छोट्या जागेमध्ये का होईना पण सुरू करा आणि बघा कशी नवीन नवीन आयडिया आपल्याला येते ते। आणि अशा विविध भाज्या आपण आपल्या गच्चीवर घेऊ शकतो, किंवा आपल्याकडे जर मोकळे अंगण असेल तर मग अगदीच छान, त्यामध्ये तर आपण खूप साऱ्या भाज्या घेऊच शकतो, कारण त्या डायरेक्ट मातीमध्ये लावल्या जातात। कुंड्यांमध्ये न लावता आपण त्या डायरेक्ट खाली मातीमध्ये लावल्या तर त्या आणखीनच त्या झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते, कारण त्याला पाणी पण खूप प्रमाणात आपण देऊ शकतो आणि त्यांची वाढ पण डायरेक्ट मातीमध्ये लावल्यामुळे चांगल्या प्रकारे होते। असं काही नाही, आपण विविध कुंड्यांमध्ये, ग्रोबॅगमध्ये सुद्धा ह्या भाज्या घेऊ शकतो। ओके, बाय।